मनपाने कोणतीही सूचना न देता बंद ठेवला भीमनगर गुलजारपुरा भागातील पाणीपुरवठा। नागरिक त्रस्त। पाणीपुरवठा बंद राहणार याची पूर्वकल्पना देत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणी साठवण करून ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासन देत असते। मात्र आज दिनांक 11 मे रोजी जुने शहरातील भीमनगर, शांतीनगर, गुलजारपुरा भागात होणारा पाणीपुरवठा महापालिका प्रशासनाने बंद ठेवल्याने नागरिकांना महापालिका प्रशासनाने पाण्यापासून वंचित ठेवले आहे। नागरिकांनी आता पाणी आणावे कुठून हा प्रश्न नागरिकांना पडला आहे। याबाबत महापालिका प्रशासनाने 12 मे रोजी या भागात पाणी पुरवठा करावा अशी मागणी काँग्रेस शहर कमिटी, असंघटित बांधकाम कामगार संघटना शहर अध्यक्ष सुनील वानखडे यांनी प्रतिक्रियाद्वारे केली आहे। या प्रकरणी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे जेई तुषार टिकाईत यांना अकोला टाइम्स न्यूज प्रतिनिधी यांनी फोन करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दिनांक 10 मेच्या रात्री वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद असल्याने पाण्याची टाकी भरण्यास वेळ लागली, त्यामुळे हा भाग बंद ठेवण्यात आला होता। मात्र 12 मे रोजी पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार अशी माहिती 11 मे रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांनी दिली आहे। आज 11/5/2023 रोजी भीमनगर, जुने शहर, शांतीनगर, गुलजारपुरा या परिसरामधील पाणी पुरवठा होत असते। पण आज दिनांक सर्व लोकांनी आज पाणी पुरवठ्याच्या हिशोबाने घरचे पाणी वगैरे जे असते साचवण्याचं साधन ते सर्व खाली करून आज लोकी महानगरपालिका यांनी पूर्वसूचना न देता परस्पर नळा सोडले नाही व लोकांना याचा मानसिक त्रास झाला। यामुळे याला जबाबदार कोण? शासनाने याची कुठेतरी दखल घ्यायला हवी असे मी शहर काँग्रेस कमिटी, असंघटित बांधकाम कामगार शहर अध्यक्ष सुनील वानखडे यांच्या वतीने आपल्याला कळीत होतं की याच्यावर आपण लवकर पाण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून उद्या नळ सोडण्यात यावे।